नमस्कार. मी गजानन विधाळे, फादर ॲग्नल ITI वाशी, नवी मुंबई या ठिकाणी फिटर इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहे. आज आपण टाइप्स ऑफ थ्रेड बद्दल माहिती घेऊया. तत्पूर्वी पिच आणि लीड यामधील फरक, त्यानंतर स्टार्ट ऑफ द थ्रेड्स आणि अँटी क्लॉकवाईज थ्रेड आणि क्लॉकवाईज थ्रेड काय असतं ते आपण बघूया. त्यानंतर टाइप्स ऑफ द थ्रेड आपण बघूया. तर पिच आणि लीड. पिच म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ॲडजस्टंट थ्रेड्स इट इज कॉल्ड पिच. लगतच्या दोन थ्रेड मधील अंतर त्याला पिच असं म्हटलं जातं. आणि ते लीड म्हणजे काय होतं की जेव्हा आपण ऍक्सिस पासून, बोल्टच्या ऍक्सिस पासून थ्रेडचा एक रोटेशन पूर्ण करतो, तेव्हा तो जेवढा पुढे ट्रॅव्हल होतो इट इज कॉल्ड लीड. जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा बोल्ट आहे आणि हा नट आहे, बरोबर आहे. जेव्हा ह्या नटचा बोल्टवरती एक रोटेशन मी पूर्ण करणार तेव्हा एक पिच अंतर ट्रॅव्हल झालेला आहे, म्हणजेच तो त्याला लीड असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड लीड. जनरली सिंगल स्टार्ट थ्रेड जर असेल त्या ठिकाणी पिच आणि लीड काय असतो? आयडेंटिकल असतो. पण जेव्हा डबल स्टार्ट थ्रेड असणार, मल्टी स्टार्ट थ्रेड असणार, त्या ठिकाणी पिच हा काय असतो? लीड हा पिचच्या दुप्पट असतो. 2 टाइम्स 3 टाइम्स असतो. ओके. तर सिंगल स्टार्ट थ्रेड म्हणजे काय? एकाच पॉईंट पासून एक थ्रेड पुढे गेलाय आणि तो पूर्ण झालाय, इट इज कॉल्ड सिंगल स्टार्ट थ्रेड. पण डबल स्टार्ट म्हणजे काय असतं की त्यामध्ये एकाच फेसवर ज्या ठिकाणी थ्रेड चालू होतो त्याच्या दुसऱ्या एजवर काय होतो? 2 थ्रेड चालू होतात आणि दोन्ही थ्रेड पुढे पुढे सरकत जातात. अशा प्रकारे डबल स्टार्ट थ्रेड. मल्टी स्टार्ट 2 पेक्षा जास्त, 3-4 थ्रेड एकाच पॉईंट पासून चालू होऊन ते पुढे थ्रेड त्याचे अलग अलग तयार होतात. इट इज कॉल्ड मल्टी स्टार्ट थ्रेड. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एक रोटेशन पूर्ण करणार तर डबल स्टार्ट मध्ये काय होणार? तो 2 लीड पुढे सरकणार, बरोबर आहे. म्हणजे पिच बरोबर 2 × L. म्हणजे नेहमी डबल स्टार्ट थ्रेडमध्ये, ट्रिपल स्टार्ट थ्रेडमध्ये लीड काय असतो? हा पिचच्या डबल किंवा ट्रिपल असतो. क्लिअर? इट इज कॉल्ड. आणि जनरली जर आपण बघितलं तर डबल स्टार्ट थ्रेड, ट्रिपल स्टार्ट थ्रेड जे आहेत हे ज्या ठिकाणी क्विक रिलीज मुवमेंट तुम्हाला हवी असेल, डाईस प्रेसेस वगैरे असतात, स्क्रू प्रेस असतात, त्यानंतर तुमचं पेनचं वरचं कॅप असेल बघा, पटकन तुम्हाला बंद करायचं असेल, क्विक रिलीज करायचं आहे, क्विक ओपन करायचं असेल, त्या ठिकाणी आपण काय करतोय? डबल स्टार्ट किंवा ट्रिपल स्टार्ट थ्रेड आपण यूज करतोय. आता आपण बघूया क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. साधारणपणे जर आपण बघितलं की थ्रेड्स हे क्लॉकवाईज डायरेक्शनला काय होतात? बंद होतात, किंवा त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन असतं. क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जे थ्रेड मूव्ह होतात इट इज कॉल्ड क्लॉकवाईज डायरेक्शन. आपण यामध्ये बघूया, हा जो बोल्ट आणि नट आहे यामध्ये जेव्हा हा नट मी फिरवतोय तेव्हा याची जी डायरेक्शन आहे ही एक क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजेच हा बोल्टच्या हेडच्या जवळ जातोय, पुढे सरकतोय, इट इज कॉल्ड क्लॉकवाईज, बरोबर आहे. पण दुसरे एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी आता हा मार्कर आहे, याचा जो कॅप आहे, लॉक आहे, या ठिकाणी इथे आपण ओपन करायचं आहे. तर हे जर मी असं फिरवलं तर काय होणार? काय होणार? लॉक व्हायला पाहिजे, बरोबर आहे. या ठिकाणी हे काय होतं? ओपन होतं. म्हणजे इट इज कॉल्ड लेफ्ट हँड थ्रेड, बरोबर आहे. सो राईट हँड थ्रेड मध्ये काय होतं? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय होतं की तो तुमचा त्या ठिकाणी क्लॉकवाईज डायरेक्शनला बंद होतो, आणि या ठिकाणी काय होतं की तुमचा क्लॉकवाईजला काय होतं? तो ओपन होतो. इट इज कॉल्ड लेफ्ट हँड थ्रेड. म्हणजेच जनरली 2 प्रकारचे थ्रेड्स असतात. एक आहे राईट हँड थ्रेड, दुसरा आहे लेफ्ट हँड थ्रेड, बरोबर आहे. लेफ्ट हँड थ्रेड मध्ये जेव्हा आपण त्याला क्लोज करणार तेव्हा तो ओपन होतोय, आणि राईट हँड मध्ये काय होतं? जेव्हा क्लोज करणार तो काय होतो? पुढे सरकतो, म्हणजे तो काय होतो? क्लोज होतोय. अशा प्रकारे 2 थ्रेड्स आहेत. तुम्ही बघितलं असेल ग्राइंडिंग मशीन जे असतं, ग्राइंडिंग मशीनच्या जे 2 त्याचे स्पिंडल्स आहेत, 2 एंडला 2 व्हील आपण बसवतोय, बरोबर आहे. त्या स्पिंडलला 2 एंड असतात. एका एंडला लेफ्ट हँड थ्रेड असतात, दुसऱ्या एंडला राईट हँड थ्रेड्स असतात. का? कारण दोन्ही व्हील एकाच डायरेक्शनला फिरतात, एकाच डायरेक्शनला मूव्ह होतात. मग अशा वेळेस जर दोन्ही याला राईट हँड थ्रेड असेल तर काय होणार की रनिंग मध्ये तुमचा एक व्हील काय होणार? लूज होणार, ओपन होणार, आणि तिथनं तो व्हील बाहेर पडू शकतो. अशा वेळेस त्याला त्याचे दोन्ही व्हील एकाच ठिकाणी फिक्स राहण्यासाठी, कॉन्स्टंट राहण्यासाठी, लूज न होण्यासाठी एका बाजूला लेफ्ट हँड थ्रेड बनवलेले असतात, दुसऱ्या बाजूला राईट हँड थ्रेड बनवलेले असतात. क्लिअर? सो राईट हँड थ्रेड म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, इट इज कॉल्ड क्लॉकवाईज डायरेक्शन.
दुसरा अँटी क्लॉकवाईज म्हणजेच लेफ्ट हँड थ्रेड, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने इट इज कॉल्ड लेफ्ट हँड थ्रेड. अशा प्रकारे त्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थ्रेड्स हे जनरली असतात. ज्या मोस्टली यूज हा राईट हँड थ्रेडचा होतो, पण ज्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आपण लेफ्ट हँड थ्रेड यूज करू शकतो. ओके, आता आपण बघूया टाइप्स ऑफ थ्रेड. अकॉर्डिंग टू वर्क, जनरली जर बघितलं तर वर्कशॉपमध्ये काम करताना आपण अलग अलग प्रकारचे थ्रेड्स आपण यूज करतो ॲज पर रिक्वायरमेंट. बरोबर आहे, ज्या प्रकारचं तुमचं काम असेल त्यानुसार आपण काय करतो, अलग अलग थ्रेड आपण यूज करतोय, अलग अलग युनिटमध्ये आपण यूज करतोय. ब्रिटिशमध्ये आहे, मेट्रिकमध्ये आहे, अशा प्रकारचे टाइप्स ऑफ थ्रेड्स आहेत ते आपण कोणते बघूया. पहिला आहे व्ही थ्रेड, त्यानंतर आहे स्क्वेअर थ्रेड, ॲक्मे थ्रेड, बट्रेस थ्रेड, नकल थ्रेड आणि सॉ टूथ थ्रेड. ओके, व्ही थ्रेड, ज्या थ्रेडचा शेप हा व्ही आकाराचा असतो त्याला व्ही थ्रेड असं म्हटलं जातं. हे थ्रेड डिफरंट फॉर्म्स मध्ये बनवलेले असतात, त्याचं स्टँडर्ड अलग अलग असतं. फॉर जनरल पर्पज, इंजिनिअरिंग मध्ये काम करत असताना फॉर जनरल वर्क ज्या ठिकाणी असेल, जनरल पर्पज आपण म्हणूया त्याला, त्या ठिकाणी याचा यूज केला जातोय. बरोबर आहे. आता व्ही थ्रेडचे बरेच प्रकार आहेत. जनरली याचा जर अँगल बघितला आपण तर 60 डिग्री असतो, जर हे इंचामध्ये असेल तर याचा अँगल 55 डिग्री असतो. बरोबर आहे. पिच याचा लगतच्या दोन दात्यांनंतर पिच आहे. बरोबर, त्यानंतर याच्या दोन्ही क्रेस्टला आणि रूटला रेडियस दिलेला असतो. हा रेडियस का असतो, कारण जेव्हा तुम्ही दोन थ्रेडची अलाइनमेंट करता तेव्हा त्यामध्ये क्लिअरन्स मिळण्यासाठी, इझिली मुवमेंट होण्यासाठी काय असतात त्याला रेडियस हा दिलेला असतो. तर आपण बघूया टाइप्स ऑफ व्ही थ्रेड. याच्यामध्ये पहिला आहे मेट्रिक थ्रेड, त्याला ISO मेट्रिक थ्रेड असं म्हटलं जातं. त्याचा अँगल हा 60 डिग्री असतो. त्याची जी डेप्थ आहे ती 0.6134 इंटू पिच एवढी असतं. इथे मी लिहितोय पिच, हा दिला तिची डेप्थ, सिंगल डेप्थ आपण ज्याला म्हणूया. आणि त्यानंतर त्याचा जो अँगल आहे तो आहे किती, 60 डिग्री बनवलेला आहे. आता यामध्ये एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण असं बघूया, M12 इंटू 1.5. ओके, सो M means metric, 12 diameter of the bolt, diameter of the nut, थ्रेडचा डायमीटर, आणि इंटू 1.5 हा त्याचा पिच असतो. बरोबर आहे. M means metric, 12 डायमीटर आणि इंटू 1.5 हा पिच ऑफ द थ्रेड. थ्रेडचा जो पिच असेल तो काय असतो 1.5 एवढा असतो. अशा प्रकारे आपण काय करतो त्याला डिस्क्रिप्शन करू शकतो. सो मेट्रिक थ्रेड, इट्स अँगल इज 60 डिग्री. बरोबर आहे. त्याची जी डेप्थ आहे ती 0.6143 इंटू पिच एवढी दिलेली असतं. बरोबर आहे. आणि त्याचे दोन्हीकडला क्रेस्ट आणि रूट किंचित रेडियस मध्ये बनवलेला असतो. म्हणजेच तुम्हाला ज्या ठिकाणी थ्रेडची मुवमेंट करायची आहे त्या ठिकाणी इझिली मुवमेंट होण्यासाठी, त्याला क्लिअरन्स मिळण्यासाठी त्याला रेडियस हा दिलेला असतो. बरोबर. आता बघूया आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये अलग अलग थ्रेड बनवलेले असतात. व्ही थ्रेडच आहे पण ब्रिटिश पद्धतीमध्ये. इट इज ऑल्सो यूज फॉर जनरल वर्क, नटवरती, बोल्टवरती, स्टडवर, स्क्रूवर हे थ्रेड बनवलेले असतात. ओके, त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहे, एक आहे BSW थ्रेड, दुसरा आहे BSF थ्रेड, तिसरा आहे BSP थ्रेड आणि चौथा आहे BA थ्रेड. ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्क थ्रेड, इट इज कॉल्ड BSW. BSF ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. बरोबर. नंतर आहे BSP ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड आणि नंतर आहे BA ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. अशा प्रकारे थ्रेड व्ही थ्रेड मध्ये ब्रिटिश पद्धतीने थ्रेड बनवलेले असतात. आता जो BSW थ्रेड आहे अँगल आहे 55 डिग्री. तो इथला अँगल किती आहे 55 डिग्री आहे. ओके, त्यानंतर त्याची जी डेप्थ आहे ती आहे 0.6403. ओके, आणि रेडियस दिलाय त्याचा 0.1373 इंटू पिच. काय दिलेला आहे त्याचा रेडियस दिलेला आहे. म्हणजे डेप्थ आहे 0.6403 डेप्थ ऑफ द थ्रेड आपण ज्याला म्हणतोय. त्यानंतर त्याचा रेडियस आहे 0.1373 इंटू पिच. ओके, अशा प्रकारे हा झाला ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्क स्टँडर्ड थ्रेड आहे. इंजिनिअरिंग मध्ये ज्या ठिकाणी ब्रिटिश पद्धतीमध्ये मशीनचा अलाइन थ्रेड्स असतील त्या ठिकाणी पण यूज करू शकतोय. बरोबर. त्यानंतर आहे दुसरं BSF थ्रेड, ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. आता फाईन थ्रेड म्हणजे काय, सेम आहे, अँगल सेम आहे,
55 डिग्री याचा अँगल दिलेला आहे. याची डेप्थ सेम असतं, याचा रेडियस हा सुद्धा सेम दिलेला आहे. फक्त यामध्ये थ्रेड्स काय असतात, फाईन असतात, म्हणजे याचा जो पिच आहे तो काय असतो, खूप जवळ असतो, फाईन थ्रेड्स असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला असेंब्ली मजबूतीने लॉक करायची असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे फाईन थ्रेड आपण यूज करू शकतोय. ऑटोमोबाईल सेक्शन मध्ये जनरली फाईन थ्रेड यूज होतात. फाईन आहे म्हणजे त्याचं काय, थ्रेड हे जवळ जवळ आहे, त्यामुळे काय होणार, जास्त लॉकिंग तुम्हाला अरेंजमेंट मिळेल, मजबूतीने तुम्हाला थ्रेड लॉक करता येतील. इट इज कॉल्ड ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड. ओके, त्यानंतर आहे BSP, ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. सेम अँगल सेम 55 डिग्री. बाकी त्याचा डेप्थ आहे 0.6403, रेडियस 0.1373. बरोबर आहे, याप्रमाणे दिलेलं आहे. हे थ्रेड पाईप वरती यूज केले जातात. प्लंबिंग सेक्शन मध्ये जेव्हा आपण दोन पाईपची अलाइनमेंट करतोय, दोन पॉईंट आपण एकमेकांमध्ये बसवतोय, तेव्हा थ्रेडच्या साहाय्याने बसवत असताना त्यामध्ये जे थ्रेड असतात हे थ्रेड काय असतात, पाईप थ्रेड असतात. हे थ्रेड किंचित टेपर असतात, म्हणजे त्या ठिकाणी दोन पाईप लॉक करताना, दोन पाईप सेट करताना आपण काय होतं, त्या ठिकाणी प्रॉपरली सेट होतं आणि त्यामध्ये लिकेजचा प्रॉब्लेम येत नाही. इट इज कॉल्ड ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड. नंतर आहे BA थ्रेड, ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. याचा अँगल मात्र 47.5 डिग्री असतो, 47.5 डिग्री याचा अँगल दिलेला असतो. याची जी डेप्थ आहे ते आहे 0.6 पिच आणि याचा रेडियस आहे 0.1818 पिच. याचा रेडियस हा वेगळा आहे, याचा डेप्थ ही सुद्धा वेगळी दिलेली आहे. जनरली ब्रिटिश असोसिएशन थ्रेड जे आहेत हे साधारणपणे स्मॉल जे स्क्रूज आहेत, जनरली 1/4 इंच किंवा 6 mm पर्यंत जे स्क्रूज असतात, स्मॉल साईजचे स्क्रूज आहे, त्यावरती ब्रिटिश असोसिएशन थ्रेड्स यूज केले जातात. जनरली इलेक्ट्रिकल सेक्शन्स मध्ये या प्रकारच्या थ्रेड्सचा यूज केला जातो. ओके, नंतर आहे युनिफाईड थ्रेड, ब्रिटिश मध्येच आहे. यामध्ये दोन प्रकारचे थ्रेड्स येतात. एक आहे UNC, युनायटेड नेशन कोर्स थ्रेड. दुसरा आहे UNF, युनायटेड नेशन फाईन थ्रेड. याचा अँगल 60 डिग्री असतो. अँगल किती आहे, 60 डिग्री आहे. बरोबर आहे, दोन्ही थ्रेड हे ब्रिटिश पद्धतीमध्ये आहे. ओके, युनायटेड नेशन कोर्स थ्रेड, युनायटेड नेशन फाईन थ्रेड. म्हणजेच त्याचा जो UNC म्हणजे काय झालं की त्याचा जो पिच आहे यामध्ये कोर्स पिच आहे आणि दुसरा आहे फाईन पिच, त्यामध्ये पिच कुठला आहे, फाईन पिच आहे, युनायटेड नेशन फाईन थ्रेड. अशा प्रकारे युनिफाईड थ्रेड याचा अँगल 60 डिग्री असतो. नंतर आहे अमेरिकन नॅशनल थ्रेड, याचा सुद्धा अँगल 60 डिग्री असतो. हे अमेरिकनने थ्रेड तयार केलेलं असून त्याला अमेरिकन नॅशनल थ्रेड असं म्हटलं जातंय. जनरली याचा सुद्धा जनरल वर्कसाठी यूज केला जातोय. ओके, अशा प्रकारे हे झाले तुमचे V थ्रेड. त्यानंतर मेट्रिक थ्रेड मध्ये आपण जर बघितलं तर उदाहरण दिलं त्याप्रमाणे M12 × 1.5 पिच. M मीन्स काय, मेट्रिक, 12 मीन्स डायमीटर ऑफ द थ्रेड आणि पिच त्याचा किती दिलाय 1.5 पिच दिलेला आहे. अशा प्रकारे त्याला आपण मेट्रिक थ्रेड मध्ये आपण त्याचं डिस्क्रिप्शन केलेलं असतं. आता आपण बघूया स्क्वेअर थ्रेड. स्क्वेअर थ्रेड, बरोबर आहे, अशा प्रकारे स्क्वेअर मध्ये थ्रेड बनवलेले असतात. याचा अँगल 90 डिग्री आहे. ओके, आणि याची जी डेप्थ आहे ही पिचच्या हाफ असतं. जो तुमचा याचा पिच असेल, पिच म्हटलं तर त्याचा पिच कसा होणार, या ठिकाणी याचा असा इथे पिच तयार होणार. इट इज द पिच. बरोबर आहे, याची डेप्थ किती आहे, ती तुमच्या पिचच्या पासून 0.5/n नंबर ऑफ थ्रेड्स. बरोबर आहे, त्याच्या हाफ काय असतं, याचं पिच हा दिलेला असतो. इट इज कॉल्ड पिच. अँगल 90 डिग्री आहे. याचा जो यूज आहे हा जनरली ज्या ठिकाणी जास्त मजबूती हवी असेल त्या ठिकाणी यूज केला जातोय. जास्त रिजिडिटी हवी असेल तिथे आपण यूज करतोय. जनरली बेंच वाईज मध्ये याचा यूज केला जातोय. बरोबर आहे, स्क्रू जॅक मध्ये सुद्धा आपण काय करतोय, स्क्वेअर थ्रेड आपण यूज करतोय. बरोबर आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मजबूती असेल तिथे आपण यूज करतोय. त्यानंतर आहे ॲक्मे थ्रेड. ॲक्मे थ्रेड इज द मॉडिफिकेशन ऑफ द स्क्वेअर थ्रेड. हे स्क्वेअर थ्रेडचं मॉडिफिकेशन आहे. बरोबर आहे, यामध्ये किंचित याला या ठिकाणी अँगल याचा चेंज केलेला आहे. याचा अँगल जो हा अँगल आहे 29 डिग्री, 29 डिग्री. सो इट इज कॉल्ड ॲक्मे थ्रेड. बरोबर आहे, याचा यूज सुद्धा जर बघितलं तर लेथ मशीनच्या लीड स्क्रू मध्ये याचा यूज केला जातो. ज्या ठिकाणी तुम्हाला सेम आहे, स्क्वेअर थ्रेड प्रमाणेच आहे, मजबूती जास्त असेल, रिजिडिटी हवी असेल त्या ठिकाणी याचा यूज केला जातोय. इट इज कॉल्ड ॲक्मे थ्रेड. त्यानंतर आहे बट्रेस थ्रेड. बट्रेस थ्रेडचं बघितलं असेल तर एक त्याची फ्लॅंक टेपर आहे, दुसरी काय परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे, अशा प्रकारे हा थ्रेड बनवलेला असतो. इट इज कॉल्ड बट्रेस थ्रेड. याचा अँगल आहे 45 डिग्री. इट्स अँगल इज 45 डिग्री. ओके, आणि याचा जर उपयोग बघितला आपण तर ज्या ठिकाणी तुम्हाला
क्विक रिलीज मुवमेंट हवी असेल, इझिली तुम्हाला मुवमेंट करायची असेल, डाई प्रेसमध्ये जनरली अशा प्रकारचे थ्रेड्स यूज केले जातात. कार्पेंटरी सेक्शनमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्या ठिकाणी जो कार्पेंटर व्हायचा असतो त्यावर सुद्धा बटरेस थ्रेड्स आपण यूज करतोय. तुम्हाला जर एकाच डायरेक्शनला मुवमेंट करायची असेल, एकाच डायरेक्शनला जर लोड असेल, अशा ठिकाणी सुद्धा आपण काय करतोय, बटरेस थ्रेड आपण यूज करतोय. इट इज कॉल्ड बटरेस थ्रेड. त्यानंतर आहे नकल थ्रेड. नकल थ्रेड इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द स्क्वेअर थ्रेड. सेम त्याप्रमाणेच आहे. यामध्ये मात्र याचा जो शेप आहे तो अशा प्रकारे गोल आकाराने बनवलेला असतो. क्लिअर. जनरली हा जो थ्रेड आहे हा रेल्वे कॅरेजचे जे कम्प्लिक्स असतात त्यामध्ये यूज केला जाते. त्याचप्रमाणे तुमचं जे ग्लास बॉटल्स असतात त्यावर जे असतं कॅप असतं त्यावर सुद्धा काय असतात, अशा प्रकारचे नकल थ्रेड बनवलेले असतात. ओके. त्यानंतर आहे सॉ टूथ थ्रेड. हा सेम बटरेस थ्रेड प्रमाणेच आहे, फक्त याच्या खाली इथे याला काय असतं, रेडियस दिलेला असतो, रेडियस बनवलेला असतो. इट्स अँगल इज 30 डिग्री. बरोबर आहे. अँगल किती डिग्री याचा, 30 डिग्री अँगल बनवलेला आहे. ओके. याचा उपयोग सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी क्विक रिलीज मुवमेंट असेल, ज्या ठिकाणी प्रेस डाय प्रेस असतात अशा ठिकाणी तुम्हाला मुवमेंट द्यायची असेल, कार्पेंटरी सेक्शन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं असेल त्या ठिकाणी आपण काय करतोय, सॉ टूथ थ्रेड आपण यूज करतो. अशा प्रकारे थ्रेडचे अलग अलग प्रकार आहेत. एक आहे व्ही थ्रेड, स्क्वेअर थ्रेड, ॲक्मे थ्रेड, बटरेस थ्रेड, नकल थ्रेड, सॉ टूथ थ्रेड. बरोबर. एक ट्रॅपेझॉइडल थ्रेड आहे, तो सुद्धा सेम तुमच्या ॲक्मे थ्रेड प्रमाणे असतो पण त्याचा अँगल 30 डिग्री असतो. सेम त्याचं मॉडिफिकेशन ऑफ द स्क्वेअर थ्रेड त्याप्रमाणे तो बनवलेला असतो. अशा प्रकारे अलग अलग प्रकारचे थ्रेड्स आहेत. उद्या आपण बघूया टॅप ड्रिल साईज. बरोबर. टॅपची आपण ड्रिल साईज कशा प्रकारे फाइंड आउट करतो ते आपण बघूया. ओके. हे तुम्हाला समजलंच असेल. थँक्यू व्हेरी मच.